निरागस हो गणपती सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक बाबा म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारं कणखर व्यक्तिमत्व. एक आदर्श पिता म्हणजे आमचे बाबा. प्रतिकूलतेतही चेहऱ्यावर कष्टाची, वेदनेची, घालमेलीची छटा न दाखवता निर्विकार चेहऱ्यावर स्मित हास्य करून खंबीर पाय रोवून उभे राहणारे, भविष्याचा वेध घेणारे म्हणजे आमचे कर्मयोगी बाबा. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाबांनी फक्त कुटुंबाच्या सुखासाठीच ध्यास घेतला नाही, तर समाजातील गरजवंताला अडचणीत जवळ पैसे नसताना इमानदारीच्या क्रेडिटवर पैसे देऊन मदतीचा, आधाराचा हात दिलेले अनेक प्रसंग आठवतात. लहान मुलापासून ते आबालवृद्धापर्यंत सर्वांनाच आदराने, आपुलकीने बोलणारे बाबा म्हणजे माणुसकीचा झरा. ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आज दिवसभर ते राईचं दिलं, वखरलं, पुन्हा ते खत होतं ते टाकलं त्या खालच्या साडीच्या दिल्यात, इतिहास काही टाकलं. आता संध्याकाळ झाली म्हणून आता 5 वाजता आलो. आता भाकर भाजी झाली की नाही जेवायचं. स्वयंपाकाचं होईल पण ते टाकलं कशाला टाकलं, नुसतं पाणी आहे त्या ढेल्यामध्ये. पाणी मग ते पिकाला पीक होणार नाही ना, ते आपण पिकाला काय होणार आहे. पीक होते त्या खतानच व्हायला की आजकाल नाही, पण आता मोडकेच नाही त्याच्यामध्ये, सगळं पाणी होऊन गेलेलं आहे. त्या ढेल्या चांगले येतात, चांगलं होते. साळीच्या ढेल्याला टाकायचं होतं खत. साळीच्या टाकायला उद्या. आमच्या आईसाहेब. आईबद्दल लिहायचं म्हणलं की लिहिलेलं अक्षर सुद्धा धुसर व्हायला लागतात डबडबलेल्या डोळ्यांमुळे. आईचा लहानपणी या उघड्या डोळ्यांनी बघितलेला कठोर संघर्ष, जीवाची घालमेल, तिची धडपड ही मनाच्या खोलवर प्रतिबिंबित आहे आजही. संवेदनशील मनाला उभारी आली की तिचा संघर्ष एखाद्या चलचित्रपटासारखा लख्ख आठवतो आणि मन अंतर्मुख होऊन जातं. 5 पिलांच्या संगोपनात स्वतःचं आरोग्य, भान, अस्तित्व विसरून जायची ती माय. ऊन वारा पाऊस झेलत
कुटुंबाच्या सुखासाठी समृद्धीसाठी स्वतःच्या देहाचा नंदादीप करून तो तेवत ठेवला आयुष्यभर. आजही तो लुकलुकताना दिसतो. अनेकदा अर्धपोटी झोपली तर कधी मनावरील आघात झेलून दुःख पदराआड लपवलं. पण 5 पिलांच्या चेहऱ्यावरचं हसू अखंड राखलं ध्रुवताऱ्यासारखं. संसाराचा गाडा हाकताना बाबाची पाठीशी भक्कमपणे उभं राहणाऱ्या आमच्या मायेनं काबाड कष्टाचा डोंगर तर सर केलाच, किंबहुना सुखाचा मळा फुलविला. चंदनासारखं झिजून झिजून सुगंध भरला आमच्या जीवनात. आणि पहिलं प्रथम म्हणजे आमचं भजन शिकण्याचं काम म्हणजे त्याचा तबला वाजला जाऊन आम्ही त्याच्या डोक्याला उभं राहू. खरं म्हणलं तर त्यांनीच हे सांप्रदायिक परिवार त्याने निर्माण केलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा आज या आम्हाला स्टेज भेटलेला आहे आणि समाजामध्ये सुद्धा आम्हाला नाव भेटलेलं आहे त्याच्यामुळं. अशा ह्या अखंड कष्टातून संघर्षातून तावून सलाखून निघालेल्या आदर्श प्रेमळ मातेच्या तसेच कर्मयोगी बाबांच्या चरणाची धूळ म्हणजे आमचेसाठी 4 धाम सर्व तीर्थक्षेत्र आहे. अशा या दोन्ही कर्मयोगी आईबाबांचे पवित्र चरणी लीन होतो. धन्यवाद.